हिवाळा सुरू झाला की बाजारामध्ये भरपूर हिरवेगार मटार यायला लागतात आणि या मटारपासून आपण बरेच वेगवेगळे पदार्थ बनवतो सुद्धा। तर आज आपण हिरव्या मटारपासून वेगळा पदार्थ बनवणार आहोत। हिरव्या मटारमध्ये बेसन घालून तुम्ही हा पदार्थ कधी बनवला नसेल तर एकदा नक्की बनवून बघा। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। तर हा पदार्थ बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण एक मसाला बनवणार आहोत। तर खलबत्त्यामध्ये इथे मी 1 चमचा जिरं घेतलाय, जिरं घालायचं। यानंतर 1 चमचा भाजून घेतलेले धणे घालायचे आहेत, 1 चमचा बडीशेप घालायची। बडीशेप घातल्यामुळे याला फ्लेवर खूप छान येतो। आता याची जाडसर पावडर करून घ्यायची। तुम्ही मिक्सरला सुद्धा याची जाडसर पावडर करू शकता। तर हे बघा मी अशी जाडसर पावडर करून घेतलेली आहे। खलबत्त्यामध्ये केली तर लगेच होते बघा। अशा पद्धतीने ही पावडर बनवून घ्यायची, जास्त बारीक करायची नाही। आता इथे मी मिक्सिंग बाउल घेतलेला आहे। आपण जे हिरवे मटार घेतले होते ना त्यामधले 1 वाटी मटार मी उकडून घेतलेत। उकडलेले मटार मिक्सिंग बाउलमध्ये घालायचे आहे। यानंतर एक मोठा बटाटा उकडलेला मॅश करून घेतलाय, तो सुद्धा यामध्ये घालायचा। आता इथे मी 2 मोठे चमचे पोह्याची पावडर घेतलेली आहे। पोहे थोडेसे हलके भाजायचे आणि मिक्सरला याची बारीक पावडर करून घ्यायची। पाव चमचा हळद पावडर, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा चाट मसाला घालायचा। तुमच्याकडे चाट मसाला नसेल तर तुम्ही इथे आमचूर पावडर वापरू शकता। आपण जी पावडर धणे, जिरे आणि बडीशेपची बनवली होती ती 2 चमचे घातली आहे। आलं लसूण मिरचीचा ठेचा घातला 1 चमचा, एक बारीक चिरलेला कांदा, चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि 2 मोठे चमचे इथे मी बेसन घेतलाय। बेसनची गरज लागेल तसा इथे वापर करायचा आहे। आता भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हाताने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। सगळं मिक्स करायचं, व्यवस्थित याचा एक गोळा बनवून घ्यायचा। आपण जसं पीठ मळतो ना त्या पद्धतीने। तर हे बघा मी 2 चमचे बेसन घातलं होतं, त्यानंतर अजून मला 2 चमचे बेसन लागलेलं आहे। बेसन घालून व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे। तुमच्याकडे जर बेसन नसेल तर तुम्ही इथे तांदळाच्या पिठाचा वापर करू शकता किंवा बेसन जास्त प्रमाणात थोडं घालू शकता। यानंतर हाताला थोडं तेल लावायचं आहे, म्हणजे हे मिश्रण हाताला चिटकत नाही। हातावर थोडंसं असं मिश्रण घेऊन प्रेस करायचं आहे आणि छान असे गोल आकारामध्ये कटलेट बनवून घ्यायचे आहेत। तुम्हाला वेगळ्या आकारात बनवायचे असतील किंवा हार्ट शेपमध्ये तर तुम्ही ते सुद्धा बनवू शकता। साचा असेल तर साच्यामध्ये बनवू शकता। तर मी गोल आकारामध्ये हे बघा कटलेट बनवून घेतलाय। अशाच पद्धतीने बाकीचे सगळे कटलेट सुद्धा बनवून घ्यायचे। आपण हिरव्या मटारचे कटलेट बनवतोय। कटलेट बनवताना मी पोह्याच्या पावडरचा वापर केलाय, कारण हे कटलेट आहेत ते मस्त कुरकुरीत बनतात आणि याला बाइंडिंग सुद्धा छान येते। तर हे बघा सगळे कटलेट्स मी बनवून घेतलेले आहेत। अशाच पद्धतीने सगळे बनवून घ्यायचे। मंडळी, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका। हे कटलेट्स तुम्ही हवाबंद डब्यात असेच फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि मुलांच्या छोट्या भुकेसाठी त्यांना आयत्या वेळी लगेचच असे हे तळून देऊ शकतात किंवा त्यांना डब्यामध्ये द्यायचे असतील तर तुम्ही डब्यामध्ये किंवा ब्रेकफास्टसाठी बनवू शकतात। आता हे कटलेट्स आहेत ते आपण आता तळून घेऊया। तर आपण हे कटलेट्स शॅलो फ्राय करणार आहोत। तर इथे पॅनमध्ये मी तेल गरम केलं आहे। तेल चांगलं गरम करून घ्यायचं। यानंतर लो टू मीडियम फ्लेम ठेवायची आहे आणि सगळे कटलेट्स यामध्ये घालायचे, म्हणजे जेवढे या पॅनमध्ये मावतील किंवा तुम्ही कढई ठेवली असेल तर कढईमध्ये जेवढे मावतील तेवढे कटलेट्स यामध्ये ठेवायचे आहेत। गॅसची फ्लेम लो टू मीडियमवर ठेवून हे कटलेट चांगले कुरकुरीत होईपर्यंत आणि याचा रंग सोनेरी येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम फास्ट करायची नाही, नाहीतर हे वरून कुरकुरीत होतात आणि आतून कच्चे राहतात। आता याचा रंग पहा बदललेला आहे, पलटून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा याला शॅलो फ्राय करून घ्यायचं। आपण जास्त तेलाचा वापर न करता हे कटलेट्स बनवतोय। 2 ते 3 वेळा याला उलटून घ्यायचं आहे आणि चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे। तुम्ही पाहू शकता याला रंग खूप सुरेख आलाय। आता 2 ते 3 मिनिटं याला दुसऱ्या बाजूने सुद्धा चांगले तळून घेऊया। तर पुन्हा मी याला पलटून घेते एकदा आणि पुन्हा चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळून घेते।
मंडळी, तुम्ही कधी हा हिरव्या मटारचा पदार्थ बनवला नसेल तर एकदा नक्की बनवून बघा. आणि हो, तुम्ही कोणत्या देशातून, कोणत्या शहरातून माझी ही रेसिपी पाहताय हे सुद्धा कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन. तर तुम्ही पाहू शकता कटलेट्सला मस्त रंग आलाय. आता झाऱ्यामध्ये काढून घेऊया, म्हणजे याचं एक्स्ट्राचं जे तेल असेल ते सगळं तेल निघून जातं. तर हे कटलेट मस्त आपले तळून झालेले आहेत. पहा, रंग खूप सुरेख आलाय, दिसतायत मस्त. तुम्ही विश्वास करणार नाही, खायला सुद्धा अप्रतिम लागतात. अशाच पद्धतीने मी बाकीचे कटलेट्स सुद्धा तळून घेतलेले आहेत. बाहेरून बाजारातून विकतचे आणून खाण्यापेक्षा मुलांना जर तुम्ही असेच घरगुती कटलेट्स बनवून दिले तर हे आवडीने खातील. खायला सुद्धा छान लागतात आणि अगदी झटपट बनतात, जास्त वेळ सुद्धा लागत नाही. हे कटलेट्स तुम्ही हिरव्या चटणीबरोबर किंवा सॉस बरोबर देऊ शकता, मुलं आवडीने खातील. तर हे कटलेट्स बनवायला जितके सोपे आहेत, खायला सुद्धा तितकेच मजेदार आहेत. तर तुम्हाला मी एक कटलेट दाखवते. पहा, मस्त झालेला आहे, रंग सुरेख आलेला आहे. असे मटारपासून कटलेट तुम्ही बनवले नसतील तर एकदा नक्की बनवून बघा. याचा आवाजसुद्धा मी तुम्हाला दाखवते, किती कुरकुरीत झालेत हे कटलेट. पहा, याच्या आवाजावरून तुम्हाला कळलंच असेल. तोडूनसुद्धा दाखवते. वरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट असे हे कटलेट्स तयार झालेले आहेत. माझी खात्री आहे तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि ही रेसिपी बनवून बघा. आणि बनवून बघितल्यानंतर तुमचीसुद्धा रेसिपी अशीच झाली होती का हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. जरा ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आणखी नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत. धन्यवाद.